अरे जोडी होतो आहे सी काका भेट कशी घडवून आणायची ते सांगा. ओके ओके, आई भेटू शकते अशी जागा म्हणजे देऊळ. ग्रेट आयडिया. अरे पण बाबा तिथे आई कशी येणार? अगं आपण आणूया ना. बाबा तू खूपच डेअरिंग करतोयस. तुझ्यासाठी ग पोरी, म्हणजे तुमच्या दोघांसाठी. दाद्या, एक डेअरिंग तुला पण करावं लागणार. काय? मावशीला तुला घेऊन यावं लागेल ना. हो, ठरलं. उद्या सकाळी 10 वाजता जुई आणि अमृता आलाप जिथे सांगेल त्या देवळामध्ये हजर असतील. हे बाबा तू पण हा? हा अर्थात मी असणारच ग. मी आईला घेऊन पोहोचेन. ठीक आहे तर बघ, हा अचानक भेटीचा प्लॅन आपण सक्सेसफुल करायचा. येस. डन. आई, हे काय? मी ओणवा राहतो, तू पाठीवर ठेव. काही आलाप तुझं. आई, लहानपणी तू अशीच मला शिक्षा करायचीस. तेव्हा खूप राग यायचा मला तुझा. पण शिक्षेनंतर जेव्हा तू मला जवळ घ्यायचीस आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवायचीस ना, तेव्हा सगळा राग पळून जायचा आणि खूप शांत वाटायचं. जगातलं सगळं सुख मिळायचं मला तेव्हा तू माझ्या डोक्यावरून हात फिरवायची. आई, एकदा डोक्यावरून हात फिरव ना. खूप गरज होती का याची? आई, साखरपुड्याच्या दिवसापासून जे काही आपल्या घरात चाललंय ना, माझा गोंधळ उडालाय ग. म्हणजे जो तो आपापल्या परीने बरोबर आहे, पण त्यात माझा गोंधळ होतोय ना. त्या गोंधळातून बाहेर येण्यासाठी मला तुझ्या मायेच्या स्पर्शाची गरज होती. आलाप, त्या प्रकाराबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. पण ह्यापुढे कधीही गोंधळल्यासारखं वाटलं ना की आईजवळ यायचं, मांडीवर डोकं ठेवायचं. माझे हात आपोआप तुझ्या डोक्यावरून फिरतील. त्यासाठी होणवं राहण्याची काहीच गरज नाहीये बाळ. हो ग आई, पण या सगळ्यात तुला जास्त त्रास झालाय. तुझी काळजी वाटते का मला? त्रास नाही रे बाळ. आई, मी तुला ओळखतो ग. तुला त्रास झाला ना तरी तू दाखवणार नाही. आई, प्लीज स्वतःला त्रास करून नको ना घेऊ. तू तू असं समज की काही झालंच नाही. तू उद्यापासून तुझा दिवस नेहमीप्रमाणे सुरू कर ना. म्हणजे सकाळी उठ, देवपूजा कर, वाटल्यास एखाद्या देवळात जाऊन कीर्तन नाही. आई, उद्या मी घेऊन जाऊ तुला देवळात? हो. नाही, ठरलं. उद्या तू आणि मी आपण दोघं सकाळी देवळात जायचं. येशील ना? बरं बाबा, येते मी. अशीच नेहमी टेन्शन फ्री राहा, कारण गोंधळलेल्या आलापला तूच समजू शकतेस, तूच सावरू शकतेस. हो रे बाळा. चल तू झोप आता, मी येतो. पण उद्या सकाळी आठवणीने आपण देवळात जायचं. गुड नाईट. वेडा मुलगा आहे,
अरे मुलांचं चांगलं झाल्याशिवाय आई वडिलांना कुठे लागते रे झोप? काय मग? रातकिड्यांचा आवाज मिळाला. हा, पण दादा आवाजावरून असं वाटतंय ना एकाच प्रकारचे रातकिडे खूप झाले. बरं ते जाऊ दे, तू ज्या कामासाठी गेला होतास त्याचं काय झालं? आईला खूप त्रास झालाय रे सगळ्याचा. ती सांगत जरी नसली ना तरी तिच्या चेहऱ्यावरून कळतं ते. अरे पण मग दाद्या उद्याच्या भेटीचं काय? कधी कधी असं वाटतं ना की जुई जर आई समोर आली तर आईला पुन्हा सगळं आठवेल आणि तिचा त्रास वाढेल. पण जुईच्या बोलण्याने तो त्रास कमी झाला तर? तसं येऊ शकतं. अरे दादा तसंच होणार. हे बघ, मावशीच्या मनात ना जुईबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर, आणि मला असं वाटतं ना की तोच वर्क होणार. होऊ दे रे, तसंच होऊ दे. जुई, जुईची आई आणि आई या तिघांची उद्याची भेट सक्सेसफुल होऊ दे बस. सक्सेसफुल होणार, आणि ते झाल्यानंतर मला काय मिळणार? रातकिड्यांनी भरलेला डबा चालेल का? काय दादे. बरं ऐक, अच्छा, असा प्लॅन बनतोय का? आता हे प्रयत्न चालले आहेत का जुईचे? पण तिच्या प्रत्येक प्रयत्नात बाधा म्हणून ही प्राजक्ता उभी असेल. आता बघतेस ना कशी सक्सेसफुल होते भेट. अरे असं कसं म्हणतायत ते? नाही 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 नंदू दादा, हे बघा तुम्ही त्यांना स्पष्ट विचारा, म्हणा रात्रीची उतरली नाही का तुमची? हा बोला ना सडेतोडपणे. अच्छा, ते पीत नाहीत का? सॉरी म्हणून टाका. बाबा काय झालं? कोणाला सॉरी बोलतोयस? सॉरी काय सॉरी? हा त्यांना म्हणा मी 12 वर्ष दुकान चालवतोय तेव्हा कधी आला नाही आणि आता बरे टपकताय तुम्ही. नेमकं काय झालंय? काय झालं ते मी निस्तरतो. एक मिनिट थांब. हॅलो हॅलो नंदू दादा, हे बघा त्यांना सांगा अजिबात चावी वगैरे मिळणार नाहीये म्हणून. हा हो. अहो मग त्यांच्याकडे साक्षीदार असतील तर माझ्याकडे पण साक्षीदार आहेत म्हणा. माझी बायको आहे साक्षीदार. कसले साक्षीदार बनवतोय हा मला? बर अच्छा अच्छा, ठीक आहे करतो मी. लक्षात आलं माझ्या. ओके ओके ओके. बाबा शांत हो तू. मी दूध आणू का? नको बाळा, मी ओके. अमृता, तुला साक्षीदार व्हावं लागेल आता. अरे पण कसली साक्षीदार? अगं आपल्या दुकानाची चावी त्या नंदूदादांच्याकडे असते ना, कॅन्टीनवाले बाजूचे. हा, तर त्यांच्याकडे तो ठाकूर आलाय. ठाकूर? म्हणजे 12 वर्षापूर्वी आपण ज्यांच्याकडून हा गाळा विकत घेतला ना, तर हा त्यांचा मुलगा आहे. ते वारले, आता हा आलाय म्हणे. आणि हा म्हणतोय की हा गाळा माझा आहे आणि मला बघायचंय हा गाळा केवढा मोठा आहे, मला चावी द्या, असं त्या नंदूदादांना म्हणाला हा. अरे देवा. नाही देवा कशाला, आपल्याकडे कागदपत्र आहेत ना, खरेदी पत्र आहे माझ्याकडे रीतसर. तर तो ठाकूर म्हणे सांगतोय की साक्षीदार आहेत माझ्याकडे, माझ्या वडिलांनी तुम्हाला गाळा भाडे तत्वावर दिला होता. मी म्हटलं जर तुझ्याकडे साक्षीदार आहे तर माझ्याकडे पण साक्षीदार आहे, माझी बायको आहे. अमृता सोबत आहेस ना माझ्या? म्हणजे काय आहेस ना? बाबा पण आपण काय करायचं आता? नाही नाही, काळजीचं कारण नाहीये. ते नंदूदादा असं म्हणाले की तुम्ही एका वकिलाकडे जाऊन ते कागदपत्र तयार करा की गाळा माझ्याच नावे आहे आणि त्याच्यावरती साक्षीदार म्हणून वहिनींची म्हणजे तुझी सही घ्या. तर आता ते करावं लागेल आपल्याला. हा मग बनवून घे तसं डॉक्युमेंट. आपल्याला बनवायला जावं लागेल वकिलाकडे. मला पण यावं लागेल? हा म्हणजे ते वकील त्यांच्या समोरच सही करून घेतात ना. बरं कधी जायचंय? आता लगेच 10 पर्यंत पोहोचायचंय. कैलास आत्ता लगेच जाणं गरजेचं आहे का? 12 वर्ष मेहनतीनं उभं केलेलं दुकान आहे माझं, जाईल ग ते. जावं लागेल आपल्याला. बरं बरं, आले मी तयार. आलेच.
अरे बाबा पण आज अचानक भेटीचा प्लॅन आहे ना. बबडे, तुझ्या डोक्यात वडा सांबार भरलाय असं जे काही मी म्हणालो ना ते खोटं नाहीये. तुला काय वाटलं मी हिला वकिलाकडे साक्षीदार म्हणून घेऊन चाललोय? म्हणजे अगं म्हणजे तुझी आई साक्षीदार म्हणून येणार आहे, पण ते वकिलाकडे नाही, आलापच्या आईच्या आणि तुझ्या भेटीची साक्षीदार म्हणून ती येणार आहे. अशी आयडिया आहे बाबा तू धन्य आहेस. लहानपणापासून. वा संध्या, आज पोहे अगदी छान जमून आलेत. आज म्हणजे अगं आज म्हणजे आज सुद्धा नेहमीसारखे छान जमलेत. संध्या, तुझ्या बाईसाहेब आल्यात बघ, त्यांना पण दे पोहे. आई साहेब तू मला. अगं मला नको, मी देवळात जाते, तू तुझा नाश्ता करून घे. बरोबर. एकटीच थांब, मी जरा हे नाश्ता करतो आणि मी तुझ्या सोबत येतो. नाही, आईला मी घेऊन जातोय देवळात. हे तुमचं आई आणि मुलाचं ठरलंय काय? हो. नाही. आई तू म्हणालीस ना तू येतेस म्हणून. अरे हो मी येणार आहे, पण मी पण सोबत येते. वहिनी तू. का रे, मी नको येऊ का? नाही असं काही नाही. पण आज सुट्टी आहे का तुला? नाही, आज थोडं लेट जाईन म्हणते. आई जाणार होत्या देवळात, म्हटलं आपण सुद्धा जाऊ आणि आपल्या घरात जे काही चाललंय ते एकदाच सगळं दूर होऊ दे असं सांगून येऊ देवाला. हो नाही? ऍक्च्युली मी आईला बाईकवरूनच घेऊन जाणार होतो. ठीक आहे ना, आम्ही दोघी आता रिक्षाने येऊ. आम्ही रिक्षेने जातो, तू बाईकवर ये. चालेल ना आलाप? हो चालेल ना. हा बोल आला. अजूय कुठेस तू? मी आणि आई बाबा वकिलाकडे जायला निघालोय. वकिलाकडे? अरे म्हणजेच देवळात रे. देवळात म्हणजे वकिलाकडे? एक मिनिट काय बोलतेस तू? त्याची ना एक गंमत आहे, तुला नाही कळणार. यु नो माझा बाबा ना ग्रेट आहे. एनिवेज आपण यावर भेटल्यानंतर बोलू, पण सध्या तरी आपण ठरवलेल्या ठिकाणी मी आणि बाबा आईला घेऊन पोहोचू. अरे बापरे. आला डोंट वरी. या भेटीचं टेन्शन मला सुद्धा आलंय, पण माझ्यासोबत बाबा आहे ना म्हणून मी बिंदास्त आहे. नाही ग, अगं मला त्याचं टेन्शन नाहीये. मग अगं आई सोबत प्राजक्ता वहिनी सुद्धा देवळात येते. काय? हो ना, आणि मलाही कळत नाही की तिला अचानक काय सुचलंय. अरे पण आपण आता काय करायचं? अगं तेच मला पण कळत नाही. फ्रेंड, मी ठेवतो, करतो काय तुम्ही पोचा. ओके. काय चाललंय? कुठे काय, आईला देवळात घेऊन जातोय ना. आलाप, देवळात जाताना माणूस प्रसन्न असतो, पण मला तुझ्याकडे बघून तसं काही वाटत नाहीये. नाही बाबा, तसं काही नाहीये. हे बघ, तू जरी मला फ्रेंड मानत नसशील तरी मी तुला माझा फ्रेंड मानतो. हा म्हणजे अगदीच तुझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी तू मला सांग असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण जर तू प्रॉब्लेम मध्ये असशील तर नक्कीच माझ्याशी शेअर कर. कदाचित माझ्याकडे सोल्युशन असेलही. ऍक्च्युली बाबा, जुईला आईशी बोलायचं होतं, म्हणून आम्ही म्हणजे मी आणि जुईने, जुईची आई, आपली आई आणि जुई यांची एक अचानक भेट प्लॅन केली होती. म्हणजे आता ती भेट कशी होणार? का? कारण प्राजक्ता वहिनी आई सोबत येते देवळात. आणि तुम्हाला तर माहितीये की प्राजक्ता वहिनी आली तर ती जुईला बोलू सुद्धा देणार नाही. आता कळलं?
मी देवळात जाताना टेन्शन मध्ये का आहे ते. मग यावर आहे काही सोल्युशन? सोल्युशन नाही, पण प्लॅन कॅन्सल होणार नाही असं आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. म्हणजे म्हणजे हे बघ, आपण प्राजक्ताला देवळात जाण्यापासून अडवू शकत नाही, पण मी देवळात येऊन ही भेट सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करू शकतो. बापरे, कुठे त्या माणसाचं दुकान? असेल गे इथेच कुठेतरी. आणि जुई, तू उन्हातानाची का आलीयस? तू घरी जा बरं, काही काम असतील तर आवरून घे. जा जा जा. बाबा बोला ना, काय? एक से भले दो साक्षीदार, म्हणून मी पण आली आहे सही करायला. अगं पण तरी सुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट करून मिळतात? आता ते बाबालाच माहित. घे, आला बाबा, विचार आता त्यालाच. काय झालं? अरे नक्की इथेच डॉक्युमेंट करून मिळणार आहेत ना? हा, इथेच इथेच आहे. आणि मला सांग, खरंच 2 साक्षीदारांची गरज आहे? दुसरा साक्षीदार कोण? बाबा, दुसरा साक्षीदार कोण असं विचारलं मला त्या माणसाने. मग मी म्हटलं जुईला पण घेऊन ये. एक से भले दो. बघितलंस आई, बोलले होते ना, एक से भले दो साक्षीदार. तरी पण इथे कुठे? हे तर देऊळ आहे. अगं हो, बरोबर आहे, इथंच भेट होणार आहे. बाबा, कोणाची आणि कसली भेट? अगं त्या माणसाची आणि आपली भेट ती इथेच होणार आहे. म्हणजे तो आधी इथे आपल्याला भेटणार आहे आणि मग तो त्याच्या दुकानाकडे घेऊन जाणार आहे. जुई बरोबर? आता ते तिला कसं माहिती असेल? अगं मेसेज तिनेच वाचलाय. त्या माणसाचा जो मला मेसेज आला होता ना ऍड्रेस सांगायला, तो तिनेच वाचलाय. जुई बरोबर? हेच हेच ठिकाण? हो एकदम करेक्ट. आणि अमृता, मुळात अशा माणसांची ठिकाणं अशी देवाच्या जागेतच असतात. का विचार? का? अगं त्यांची कामं राम भरोसे असतात ना. पण आपलं काम करणार आहे ना तो? का तेही राम भरोसे? असं कसं? अगं देणार म्हणजे 100% देणार. चल, आला असेल, जाऊया आपण. चला. अगं अगं इकडे कुठे? तिकडे देऊळ आहे, तिकडे नंतर जाऊ आपण. हा, इकडे इकडे या. आधी त्या माणसाला भेटूया ना. चला. डावीकडे डावीकडे डावीकडे. हा. बाबा, काय काय? एक प्रॉब्लेम झालाय. अगं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठीच आपण इकडे आलोय ना. आणि तो दुसरा साक्षीदारवाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना आपण बोलता बोलता. एक से भले दो. बाबा, तो प्रॉब्लेम नाही रे, दुसरा प्रॉब्लेम झालाय. भेटीचं ठिकाण बदललंय का? नाही बाबा, भेटीचं ठिकाण हेच आहे, फक्त एक माणूस वाढलाय. कोण? आलापच्या आईसोबत इथे अचानक त्याची वहिनी सुद्धा आलीये देवळात. प्राजक्ता ताई? अरे देवा, कळला काय प्रॉब्लेम आहे तो? हा प्रॉब्लेम नाहीये, ही 3ऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. अमृता आणि प्राजक्ता ताई समोरासमोर आल्या ना, तर तुझं लग्न सोड, लग्नाच्या आधी डिवोर्सचे पेपर येतील आपल्या घरात. बाबा, आता काय करायचं आपण? अगं तू हे आत्ता सांगतेस मला. आलाप काय बोलला? आलाप मला बोललाय की तो त्याच्या परीने सॉल्व्ह करतोय. बघू आता, काहीतरी करू आपण, पण आधी इथून जाऊया. काय आहे, खूप वेळ थांबलो तर अमृताला संशय यायचा आणि मुळात ती हरवेल इथे कुठेतरी. चल. आलाप, अरे इथं बाजूला जिवंत माणूस उभा असताना तुम्ही मोबाईल मध्ये कसले रमता रे? अहो बाबा, जुईचा मेसेज आहे, तोच वाचतोय. आली का ती? कुठे आहे? तिला बरोबर इथंच बोलून घे पटकन. बाबा रिलॅक्स. जुई, तिची आई आणि तिचे बाबा तिघही पोचले. ते ठीक आहे, पण आपण आता कुठे उभे आहोत? म्हणजे कोणत्या गल्लीत आहोत, कुठल्या दुकानासमोर आहोत वगैरे, हे त्यांना तू हे कर. काय म्हणतात तुम्ही, काय पाठवतात लोकेशन, ते शेअर कर तिला. अरे आपण कुठे भेटतोय हे त्यांना कळवून टाक ना. आपण आपण म्हणजे तू आणि तुझी आई रे. अहो तुम्ही सांगितलेलं सगळं नीट कराल ना? डोंट वरी, मला सगळं माहिती आहे. आता प्राजक्ता आणि मालती दोघे जणी आल्या की मार्केटला जाण्याचं कारण सांगून मी प्राजक्ताला माझ्यासोबत घेऊन जाईन आणि नंतर तू आणि तुझी आई जा अचानक भेटीवर. काय
कोण कोणाला भेटतय? गाठी भेटी म्हणजे तुझी आणि देवाची गाठभेट झाली ना. हो हो, अगदी शांतपणे झालं दर्शन. आणि सकाळची वेळ होती ना, हो. त्यामुळे गर्दी नाही, कसली गडबड नाही. हो. हो ना, ह्या पुढे पण गडबड नाही झाली म्हणजे झालं. काय? नाही म्हणजे गडबड नसली की बरं वाटतं ना. भेटीगाठी व्यवस्थित होतात, काही प्रॉब्लेम होत नाही. काय बाबा, तुम्हाला संध्याचा फोन आलेला ना? कधी? मगाशी नाही का फोन आलेला तुम्हाला? संध्याचा फोन केलेला तिने. अरे हो हो, बोलतो बोलतो. काय ते? अगं काय झालंय, मगाशी संध्याचा फोन आला होता. तिने मला ना येताना मार्केटमधनं काही वस्तू आणायला सांगितल्यात. प्राजक्ता, चल माझ्या बरोबर, आपण मार्केटला जाऊन त्या वस्तू घेऊन येऊयात. हा, आणि मी आईला बाईकवरून घरी घेऊन जातो. पण आत्ताच मला देवळात जाण्याआधी फोन आला होता संध्याचा. तेव्हा तर काही नाही म्हणाली ती. हो का? हा, ते देवळात जाण्या अगोदर बोलली ना. पण संध्या बाबांची आत्ता बोलली जस्ट. हो का? मग ती हे नाही बोलली का की जुईताईंना माझा नमस्कार सांगा?